तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी आपली यारी आपली यारी आपली यारी. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमास पुढे सुरुवात करतो. हर्ष मनात मावेना मिळे स्मृतींना उजाळा, हर्ष मनात मावेना मिळे स्मृतींना उजाळा, असा हा आगळा वेगळा सोहळा आहे आपल्या मैत्रीचा. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तर आपण जाणून घेऊयात आजच्या या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजे आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. तर एक प्रास्ताविक सादर करण्यासाठी आपले वर्गमित्र प्राथमिक शिक्षक ऋषी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. बालिंबका देवीच्या शुभाशीर्वादाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आज आपल्या 2004-05 बॅचचं गेट टुगेदर आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे. बघा, यावर्षी आपल्या या बॅचला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बघा एवढे दिवस झालेत, एवढ्या दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती अभ्यास करून काही जण मोठमोठ्या पदावर पोहोचले आहेत, काही उच्च शिक्षित झालेले आहेत, काहींनी व्यवसाय सुरू केलेला आहे, व्यावसायिक झालेले आहेत आणि काही शेतकरी सुद्धा आहेत. आणि या सगळ्यांनी बघा आपापल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर पोहोचले आहेत, वेगवेगळे पद प्राप्त केले आहेत. पण हे सर्व करताना सर्व मित्र आपल्या
शालेय जीवनाला कधी विसरलेले नाही आहेत. नेहमी एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा शाळेतल्या आठवणी काढतात. शाळेमध्ये आपण हे केलं होतं, शाळेमध्ये ते केलं होतं, या सरांनी आपल्याला हे शिकवलं, ते शिकवलं, वेगवेगळ्या विनोदी भूमिकेतून शिकवलं. या सगळ्या आठवणी आपण नेहमी काढत असतो आणि आज या सर्व आठवणींना एकत्रित काढण्याचा आजचा हा दिवस आहे. तोच आपला गेट टुगेदर. या दिवसासाठी बघा गेल्या महिनाभरापासून आपले वेगवेगळे जे मित्र आहेत ते झटत आहेत आणि काल रात्रीपासून बरेच जण या ठिकाणी थोपून आहेत बघा. तर या सगळ्यांच्या प्रयत्नांना आज आपल्याला यशस्वी करायचं आहे आणि त्यासाठीच हा गेट टुगेदर आपल्याला व्यवस्थित पार पाडायचा आहे. तर या कार्यक्रमासाठी मी अध्यक्षस्थान म्हणून श्री पोतरकर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिराव सरांनी आता जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. स्थान स्वीकारलेलं आहे तरी आपण देखील पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करूया. सर्वांनी प्रतिमा पूजनासाठी यावं. भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये SSCचा 2004-05 बॅचचा हा स्नेहसंमेलन आणि या स्नेहसंमेलनामध्ये खरं तर माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी म्हणजे परिचय करून द्यायची. खरं तर माझाच परिचय अर्ध्या लोकांना नसेल त्यालाच ही परिचय करण्याची जबाबदारी खरं तर आलेली आहे. पाहिलं सगळ्यांचा सर्व आपल्या गुरुजनांचा आपल्याला परिचय तर आहेच. पुन्हा एकदा आठवण म्हणून 20 वर्षानंतर त्यांचा मी थोडक्यात परिचय करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आपण जेव्हा 10वीच्या बॅचमध्ये या ठिकाणी होतो 10वीला तेव्हा या ठिकाणी जे प्राचार्य म्हणून होते ते म्हणजे आदरणीय पोतरकर सर. हे चौसाळा आणि हल्ली आता ते बीड येथे राहत आहेत. त्याच्यानंतर लगेच प्राचार्य झालेले म्हणजे डमाळ सर हे वडुले बुद्रुक या ठिकाणी आता राहत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी प्रिय आणि ज्यांनी खरंच मराठीची गोडी लागली आणि सर तुमच्यामुळेच मी मराठी स्पेशलायझेशन घेतलं आणि मराठीचा प्राध्यापक म्हणून 5 वर्ष झाले मी काम करतो. गेली असे विद्यार्थी प्रिय म्हणजे आदरणीय राठोड सर, त्याचबरोबर आदरणीय निकाळजे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अनेक वेळा मी महाविद्यालयात काम करत असताना मीटिंगमध्ये आमचे प्राचार्य नेहमीच सांगतात की वर्गावर पुस्तक घेऊन जाऊ नका, वर्गावर पुस्तकापेक्षा अभ्यास करून किंवा आधी रिव्हिजन करून वर्गावर जा. आणि तेव्हा मला एकमेव सराची आठवण होती की तुम्हालाही होत असेल ते असे आदरणीय भुंगरे सर की ज्यांनी वर्गावर कधीही पुस्तक आणलं नाही पण कोणताही पॉईंट किंवा मुद्दा कुठेही सोडून दिला नाही. खरंच कायम तिथं मीटिंग मध्ये मला आणि अप्रूप वाटतं की अशा शिक्षकाच्या हाताखाली आपण घडलो शिकलो आणि कदाचित त्याच्यामुळेच की आपली बॅच तर खरे नापास विद्यार्थ्याची बॅच म्हणायला काय हरकत नाही. कारण आपला रिझल्ट यातले 15-20 बोटावर
बोटावर मोजण्या इतपत पास झालेले आणि नंतर त्यांनी झगडून परिश्रम करून 12वी पूर्ण करून आपण सगळे पुढे गेलेली बॅच आणि ही घडवण्यात फार मोठा वाटा आहे. आणि विद्येच्या माहेर घरात ही शिकत असताना सर त्या ठिकाणी 3 मोठ्या इन्स्टिट्यूटमध्येही मी शिकलो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी MA करत असताना एंट्रन्स असू द्या किंवा पत्रकारितेची रानडे इन्स्टिट्यूटमध्ये दिलेले एंट्रन्स असू द्या, प्रत्येक एंट्रन्सला इथल्याच अभ्यासाचा मला उपयोग झाला आणि आपण शिकवलेल्या नैतिकतेनेच खरं तर त्या ठिकाणी काम करायला वेळ आली. असे सर्व हा प्राध्यापक व या ठिकाणचा शिक्षक वर्ग, त्याचबरोबर आदरणीय क्षीरसागर सर सध्या बालमटाकेत राहतात, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला म्हणजे अक्षरशः मारून ही ज्यांनी गणित शिकवलं, विज्ञान शिकवलं असे आदरणीय खेडकर सर, चित्रकलेची आवड लावणारे आदरणीय वेद पाठक सर, हे सर्व सेवानिवृत्त प्राध्यापक, त्याचबरोबर आदरणीय पंडित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सध्या घारगाव आणि हल्ली भोसरी पुणे या ठिकाणी राहत आहेत. त्याचबरोबर या शाळेमध्ये या ठिकाणी सध्या काम करणारे आदरणीय मापारे सर, मापारे मॅडम आणि त्याचबरोबर देशमुख मॅडम आणि शिंदे सर हे सध्या या शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यरत आहे. असे सर्व गुरुजन आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अल्पशा परिचयात थांबतो. धन्यवाद सर. आपल्या गुरुजनांचा परिचय करून देणं याची काही आवश्यकता नव्हती, कारण हे गुरुजन आपल्या हृदयामध्ये आहेत. मी स्वतः देखील 14 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतोय आणि हे काम करत असताना हे जे गुरुजन आहेत यांनी आपल्याला जे शिकवलेले आहे ते अनुभव देखील मला तिथं कामं पडतात. परंतु कार्यक्रमासाठी त्यांची ओळख आपल्याला सांगणं गरजेचं होतं. तर भारतीय संस्कृतीमध्ये जे अतिथी असतात त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण विविध ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमासाठी जातो किंवा आपल्या घरामध्ये कोणता मंगलमय कार्यक्रम असेल तर आलेल्या अतिथींचं, गुरुजनांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये पहा की विविध गुरुजनांचा सत्कार करत असताना आपण काही मुलांची आणि मुलींची नावं घेतलेली आहेत. फक्त ज्यांचं नाव येईल त्यांनी लवकर समोर यावं व सत्कार करावा ही सर्वांना एक विनंती असेल. श्री भगवान विद्यालय बनमटाके स्नेह मिलन कार्यक्रम 2004-5 माजी शिक्षक व आजी शिक्षक यांचा सत्कार कार्यक्रम आपण आता करणार आहोत. तर या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुजन श्री पोतर राधिका बांबळे यांना मंचावर आमंत्रित करते. यांनी श्री आदरणीय आपले गुरुजन रमासराज यांच्या सत्कारासाठी कृपया मंचावर तात्काळ उपस्थित राहायचं. श्री राठोड सर यांच्या सत्कारासाठी गोरख शिंदे, सरवत शेख आणि रेखा परदेशी यांना मंचावर उपस्थित राहायचं. टाळ्या वाजवा, टाळ्यांचा गजरात स्वागत व्हायला हवंय. आवाज संख्या जेवढी आहे तेवढ्या दुप्पट टाळ्यांचा आवाज हवाय. यानंतर काका राजपुरे, अतुल पवार आणि रत्नमाला भगत यांनी मंचावर उपस्थित राहायचंय. त्यांच्या सत्कारासाठी त्यांनी तात्काळ उपस्थित. यानंतर रामेश्वर पाळे, नंदू बांबळे आणि स्वाती सोनवणे यांनी आदरणीय सर क्षीरसागर सर यांच्या सत्कारासाठी मंचावर यायचं.
खेडकर सर यांच्या सत्कारासाठी मंचावर यायचं आहे. यांनी श्री वेदपाठक सर यांच्या सत्कारासाठी मंचावर यायचंय. महेंद्र गरुड, अमोल बांदळे, सुषमा वाघुंबरे. टाळ्या वाजवण्यासाठी पैसे लागत नाही. जो जास्त टाळ्या वाजवेल त्याला गुलाबजामू जास्त देण्यात येतील आणि हे 100% श्री पंडित सर यांच्या सत्कारासाठी अनवर शेख, अश्विनी शिंदे आणि हनुमान काकडे यांनी मंचावर उपस्थित राहायचंय. आदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मित्रमैत्रिणींना पाटील सर यांच्या सत्कारासाठी बाबासाहेब तारक, राहुल बाबे आणि शुभांगी पाथरकर यांनी मंचावर. मापारे सर आणि मॅडम असं स्टेजवर सुचवण्यात आले की जोडीचं मॅडमला विनंती असेल आणि मापारी मॅडमच्या सत्कारासाठी वंदना देशमुख, छाया निर्मळ, अंजना गरड आणि विशाल वृक्षच असतो ज्याचा फांदीतून सहसत असतात ज्ञानाची पानं. त्यांच्याच छायेखाली सौख्य लाभते. अज्ञानाच्या उन्हात लाहून निघालेल्या अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अदातरी लटकलेले असतात. तिथे पाहुण्यांचे डोळा बुजून नतमस्तक असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा. त्याच्या स्वामित्वाने महत्व येत असतं शाळा. आणि बाळासाहेब देशमुख, संदीपान देशमुख आणि मीना वैद्य यांनी मंचावर यायचंय. यांच्या सत्कारासाठी किरण शेळके, अविनाश गरुड, अनिता सगळे आणि सीमा गरुड यांनी मंचावर यायचंय. यानंतर जयश्री काटे, मनीषा कद्दर, रत्नमाला भवन, सुनीता गरड आणि शुभांगी गरड यांनी देशमुख मॅडमच्या सत्कारासाठी मंचावर यायचंय. आणि प्रकाश गायकवाड यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी समोर यावं. करायचं आहे म्हणून असं जेवण ज्यांनी तयार केलं आहे असे योगेशजी परदेशी यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. त्यासाठी सोपान कडोळे, भारत सगळे आणि आजीनाथ वंजारी यांनी समोर यावं. वंदनीय अशा शीतलबाई देशमुख यांचा देखील सत्कार करावा असं विद्यार्थ्यांनी सुचवलेलं आहे. तर मी शीतलबाईला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. सत्कारासाठी शिल्पा परदेशी, सुरेखा परदेशी, पूनम वेदपाठक आणि अनिता सगळे यांनी समोर यावं अशी मी त्यांना विनंती. त्यामुळे असे जे फोटोग्राफर आहेत यांचा स्वागत या ठिकाणी आपण घेत आहोत. तर सर्वप्रथम महेश गरगणे सर यांचा सत्कार रवी गरड व कृष्णा गरड यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. लवकर यायचे.
योगेश बागडे यांचा स्वागत आणि सन्मान ज्ञानेश्वर बर्गे व मुकुंद कासोडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. राहुलजी भिसे यांच्या सत्कारासाठी राजेंद्र जाधव, संतोष डवार आणि गणेश शिंदे आणि केशव शेळके यांनी पुढे झिरपे महाराज यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. रमेश वाघ आणि ऋषी राऊत उपस्थित सर्व मुलं आणि मुली मित्रमैत्रिणी यांचं नाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. साठी उपस्थित जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. मित्रमैत्रिणी आहेत त्यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी बोलवत आहे. सर्वप्रथम प्रवीण देडे यांनी त्यांना विनंती करत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेळाव्या निमित्ताने शाळेत जीवनातील गोड आठवणींना ताज्या तवान्या झाल्या. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही दिलं तर जीवन कसं जगायचं, संस्कार कशी जोपासायची, संघर्षाला कसं सामोरं जायचं हे शिकवलं. आमच्या जीवनातील जडणघडण या शाळेमुळे व शिक्षकांमुळे हे कदापि विसरू शकत नाही. आम्ही घडलो या शाळेमुळे आणि शिक्षकांमुळे, आणि त्या खोडकर मित्रांच्या आठवणी आणि शिक्षकांचे प्रेमळ धडे, अभ्यासाचा ताण आणि मधल्या सुट्टीतील धमाल या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर झळझळ उभे राहत आहे. शाळेतील प्रत्येक कानाकोपरा, वर्ग आणि शिक्षकांच्या विविध विषयांचे अभ्यास हे आजही आठवले तर अंगावर रोमांच उभे राहतात. कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या संस्काराच्या ज्ञानामुळे आम्ही आयुष्यात मोठे झालो. हे शिक्षकांचे योगदान पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते तर एक जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला घडवतात. शाळेतील गोड आठवणींना उजाळा देत असताना मला आजही आठवते की इतिहासाचे भूमे सर जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे गणिताचे आमचे गुले सर कधीही आम्ही विसरणार नाहीत. आणि आमचे आदर्श मार्गदर्शक आणि ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलो ते असे आमचे राठोड सर. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही कविता आजही आम्हाला कठीण प्रसंगातून जात असताना जगण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देतात. या आठवणींना उजाळा देताना मन अगदी भरून आला. पुन्हा एकदा पाहून मन भरून आला आहे. खूप आनंद होत आहे. आपल्या शाळेच्या मातीचा, इथल्या शिक्षणाचा, कार्याचा कधीही सुगंध विसरणार नाही. आपल्या सर्वांचे योगदान, माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आज आपण सर्वत्र एकत्र आलो आणि कार्यक्रम यशस्वी झाला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जर माझ्याकडून काही शब्द मानण्यात काही विसरले असेल तर समजून घ्या, कारण मग माझं हे स्टेजवरील हे आयुष्यातील पहिलं भाषण आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राठोड सर, तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या शब्दामध्ये थोडक्यात कणा कविता आम्हाला पुन्हा एकदा शिकवा. प्रवीण सर, पहिली वेळ म्हणून तुम्ही चांगलं स्टेज गाजवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी आपल्या ज्या मुली आहेत त्यामधून गीता मोरे या आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. आणि इथे जमलेल्या सर्व स्नेहितांचे मनपूर्वक स्वागत. एकत्र येऊया, मनाशी बोलूया.
एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुखदुःखांच्या वाटा एकत्र चालूया, स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाती, गेट टुगेदरच्या या स्नेहाच्या दिवशी. हा गेट टुगेदर म्हणजे फक्त आपण आलोय गप्पा गोष्टी करतोय असं नाही. आपल्या शालेय जीवनामध्ये जे काही घडून गेलंय, आपण ज्या चुका केल्या, ज्याच्यातून सुधारलोय, त्या सर्व आठवणींना उजाळा देण्याचं काम हा एक दिवस करतोय. मग याच्यामध्ये फक्त आपल्या आठवणींचा उजाळा नाही, आपले जे शिक्षक लोक आहेत त्यांनी जे पेरलं ते उगवलंय. आपली जी बॅच आहे ती एक यशस्वी बॅच आहे. याच्यामध्ये जे काही 10वी मध्ये फेल झाले तेही धरतात आणि जे यशस्वी झाले तेही धरतात. एक यशस्वी बॅच म्हणता येईल, कारण राठोड सर आहेत. मला जेव्हा 18-19चा आदर्श शिक्षिका पुरस्कार भेटला तेव्हा कुणालाही न सांगता मी पहिला कॉल राठोड सरांना केला. त्या दिवशी इतकं भरून आलं की जी काही मी उभी आहे ती राठोड सरांमुळे आहे. किंवा आपली मुलं आज, माझी मुलं गुरुपौर्णिमा साजरी करतात, खूप मान देतात, परंतु आपला मान कुणामुळे मिळाला आपल्याला, तर आपल्या शिक्षकांमुळे. आपल्या आई वडील आहेच आहे, परंतु शिक्षकांनी जे काही घडवलंय त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा दिवस आपण आज साजरा करूया. याच्यामध्ये फुले सर आहेत. मी आज 7वी, 8वी, 9वीच्या मुलांना मॅथ्स शिकवते. माझे मुलं मला दरवेळेस विचारतात, तुमचे फॉर्म्युले एवढे लर्न कसे आहेत? ते फॉर्म्युले लर्न करण्याचं काम फुले सरांनी करून घेतलंय. एक आदर आहे. आणि आता असं वाटतं आपण ज्या वेळेस घडायचो होतो त्यावेळेस घडलोय. माझं कर्तव्य आहे अशी पिढी किंवा अजून काही पिढ्या माझ्या हाताने तयार होतील, ते केवळ फक्त या शिक्षकांमुळेच. आता गेट टुगेदर म्हटल्याच्या नंतर या अगोदर 3 वर्षापूर्वी आपण ठरवलं होतं, 3 वर्षानंतर हा कार्यक्रम यशस्वी पार होतोय. त्यामुळं तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही आलात, शिक्षकांनाही आपल्यासाठी वेळ दिलाय, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. उपस्थित देवासारखे गुरुजन वर्ग आणि वर्ग मित्र आणि मैत्रिणो, आज आपण 20 वर्षानंतर एकत्र आपण आलो आहोत. हा एक खूप मोठा याच्या पाठीमागे प्रेम भाव आहे आपला आणि काहीतरी शक्ती आहे. त्यामुळं आपण इथं एकत्र आलो आहोत. तर मला काय सांगायचं याच्यामधून मी फक्त 5 ते 10 मिनिटं बोलणार आहे. श्री भगवान विद्यालयाच्या या मातीतून अनेक इंजिनियर, शिक्षक, क्लास 1 आणि पोलीस मध्ये विद्यार्थी घडले आहे. त्याच्यानंतर उद्योजक पण अतिशय आपली उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तसंच या कार्यक्रमाची शोभा जी आली आहे आणि जी लाइटिंग आले ती मुलीमुळं आणि आपले जे शिक्षक आहेत यांच्यामुळं या कार्यक्रमाला छान लाइटिंग आली आहे. तसंच क्षीरसागर सर यांनी आमचा 5वी ते 10वी पर्यंत आम्ही यांच्या विज्ञानाच्या विषयामध्ये आमचा कधीच आत्मविश्वास यांनी कमी होऊन दिला नाही. कधी पण ते आम्हाला सांगायचे थोडं फार तरी अभ्यास करा आणि थोडं तरी लिहा. तर त्यांना त्यांच्या विषयाला मला 80च्या पुढेच मार्क करायचे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्याच्यामुळं. आणि दुसरे आहेत मापाने सर. माझा मराठी विषय बी कमजोर होता आणि इंग्लिश पण होता, पण मापारे सरची हिंदी विषयावर चांगली पकड होती आणि मी ऑल इंडिया मध्ये फिरतो, CRP मध्ये असल्यामुळं हिंदीची मला कधीच अडचण आली नाही. तर प्रत्येक वेळेस मापारे सर यांची मला आठवण येते की सरच्या हिंदीमुळं मला ऑल इंडिया मध्ये कधीच अडचण येत नाही आणि त्याच्यामुळे माझी त्याच्यावर पकड घट्ट होती. त्याच्यानंतर जगताप सर, फुलावळे सर आणि खंडागळे सर यांनी PT मध्ये चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे माझं फिटनेस जे फिजिकल आहे ते व्यवस्थित राहिलं. त्याच्यानंतर 10वीला इतिहास मध्ये भोंगळे सर यांनी खूप छान शिकत असल्यामुळे मला कुठंतरी माझी ग्रॅज्युएशन हिस्ट्री मध्ये स्पेशल होतं आणि त्याचा फायदा मला कोर्स मध्ये झाला.
म्हणजे नॉलेजमध्ये जे काही आपण हिस्ट्रीमध्ये जे क्वेश्चन येत राहते परीक्षाला, तर त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला. तर बाकी मी जाता जाता एक बोलतो की ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जे शिक्षक लोक इथं आले त्यांच्या आयुष्यामध्ये दीर्घ आयु हो, आणि जाता जाता मैत्री अशी असावी जिने सारे आयुष्य बदलून टाकावे. मैत्री अशी असावी जिने सारे आयुष्य बदलून टाकावे. अंधाराचे गाव चांदण्याने उजळून टाकावे. एवढं बोलून माझे 5 मिनिट संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ पोपळवट यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण गेट टुगेदर निमित्त एकत्र जमलो आहोत. गेली 2 महिने आपण यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. यामध्ये माझे मित्र गोरख तात्या, सूर्यवंशी आणि इतर सर्व मित्रवर्ग यांनी खूप परिश्रम केलेले आहेत. प्रत्येक शिक्षकांकडे जाऊन आम्ही त्यांना निमंत्रण दिले होते आणि त्यानुसार सर्वजण येथे अपेक्षेप्रमाणे हजर राहिलेले आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये काही यशस्वी होतात आणि काही अपयशी होतात. जे अपयशी होतात ते सुद्धा इतर क्षेत्रामध्ये आपले पाय रोवतात आणि त्या ठिकाणी आपली महत्त्वे ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि ते देखील आज चांगल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये काही जिल्हा प्रशासनात आहे, काही राज्य प्रशासनात आहे, काही केंद्रीय राखीव पोलीस प्रशासनात आहे, काही राज्य राखीव पोलीस प्रशासनात आहे, काही इतर उत्तम उद्योजक आहेत, काही उत्तम शेतकरी आहेत आणि काही व्यावसायिक आहेत. यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये बी त्यांनी आपली मोहरभेट चांगल्या प्रकारे रोवलेली आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या जणांना पाहून मला पण खूप आनंद होत आहे की हे सर्वजण आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमपणे काम करत आहे. आणि हे सर्वजण घडत असताना ज्यांनी हे बाळकडू पाळले ते सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी आहेत, त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पण शिक्षकांच्या पण पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद एकनाथ. यानंतर भागवत देशमुख. ठीक आहे. यानंतर गणेश फाटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. येत आहे का? ठीक आहे. त्यानंतर सोपान कडुळे ज्यांनी नावं दिली आहेत त्यांची नाव आपण घेतलेली आहे. पुढे आता राहिलं नाही, एकच भाषण आहे. असेल कोणीतरी या. त्यानंतर कमल माळी या आपलं मनोगत व्यक्त करते. गुरुजन वर्ग आणि माझे सर्व वर्गमित्र मैत्रिणी, आज गेल्या जवळपास 1.5 महिना झाला ह्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे आणि सुरुवात झाली होती की करूया आणि तिथून पुढे मतभेद, रुसवे फुगवे सगळं करून शेवटी आपण यशस्वीरित्या हा इंद्रधनुष्य किंवा धनुष्य काय असेल ते पेललेलं आहे आणि बऱ्यापैकी हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पार पाडत आहोत आता या क्षणाला. तर या कार्यक्रमामध्ये आवर्जून आनंद परदेशी वर्ग, तसं वर्गमित्र 10वीचा सगळाच एकत्र वर्ग, पण गोरक्ष शिंदे, महेंद्र गरड, नंदू बामदळे, पाटण्याच्या सुरुवातीला यांचं नाव मला आवर्जून घ्यावं वाटतील, रमेश वाघ, काका राजपूत, बरीचशी लोक आहेत. पण ह्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय यांना जातं कारण यांनी खूप वेळ देऊन आणि पर्सनली लक्ष घालून या सगळ्या गोष्टी केल्या. तर त्यांचे मनापासून आभार मी सगळ्यांच्या वतीने मानते. तर कृपया त्यांचा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी आभार व्यक्त करावे. आणि बोलायचं झालं तर जवळपास 20 वर्षांनी आपण सगळे एकत्र भेटतो आहोत. शाळेतल्या सगळ्या कटू गोड आठवणी आहेत. आता आपण सगळे मोठे झालेलो आहोत, 40शीकडे पदार्पण करत आहोत वाटत नसलं तरीही. आणि शिक्षक तर सगळेच म्हणजे आठवणी सगळ्या जोडलेल्या आहेत. तर पहिली आठवण मापारी सरांशी निगडीत असेल. 5वीला मला 80 पैकी 77 मार्क इतिहासाला पडले होते आणि हायएस्ट स्कोर झाला विषय तोच होता 5वीत आणि त्यावर इतकं प्रेम जडलं की ग्रॅज्युएशन पण हिस्ट्रीमध्येच केलं. म्हणजे एखादा विषय आवडला की आपण तो किती ओढत जातो आणि एखादा विषय जर आवडला नाही तर तो किती मागे राहतो. तर तो होता गणित. गणितामध्ये सगळ्यांनीच काय शब्दच नाहीयेत, पण तरी सुद्धा गणितात जरी बऱ्यापैकी मुलं मागं असली तरी आयुष्याच्या गणितात आपण पास झालेलो आहोत याची ही पोचपावती आहे की आपण सगळेजण आज एकत्र आहोत.
झालेलो आहोत. आणि अजून एक गोष्ट शिकले की मी 5वी ते 10वी मी बॅक बेंचर होते. आणि एक शिकले त्यातनं की एकतर हुशार मुलं आणि खोडकर मुलं लक्षात राहतात जसं, तर अशी खूप वर्गमित्र आहेत जी 10वीला गणित सुटल्यामुळे एक वर्ष मागं राहिली. पण त्यात सगळी बऱ्यापैकी जो झटत राहिला, ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाही, म्हणजे एवढ्या वर्षात मी जेव्हा मागे वळून पाहते तर मी एकच बोलते, जो सतत प्रयत्नशील असतो ना त्याला काहीतरी मिळतं, त्याची जोडी कधीच कोरी राहत नाही. तर त्यांनी माणसाने आयुष्यात काय प्रयत्नशील राहावं आणि शेवटपर्यंत हार मानू नये, एवढंच मी शिकले माझ्यावरनं तरी. शिक्षकांचे मी आभार मानते. खूप छान आठवणी आहेत शाळेतल्या आणि सगळ्या वर्गमित्रांचे आभार मानते की छान वाटतं की एवढ्या वर्षांनी एवढे सगळे वाटलं नव्हतं, कारण 20 वर्षात कुणाशी संपर्क नव्हता. सगळ्या शिक्षकांचे आभार आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर आमचे मित्र रमेश वाघ. रमेश वाघ माझी सांगितलं 2 प्रकारचे विद्यार्थी लक्षात राहतात, एक तर हुशार आणि दुसरे म्हणजे तुकार. त्यातला मी प्रत्येकाच्या ओळखीत आहे, मला कोणी विसरणार नाही. रमेश वाघ्या म्हटलं गोळ लागणार. त्याच्यामुळं माणसाने एकतर चांगल्यातून चर्चेत राहून किंवा वाईटातून राहून, मी तसा नव्हतो पण मला खल्लाय समजल्या गेलं, त्याला काय करणार आहे. आता मी आजही त्याच ओळखीत आहे. आज 20 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलो. हा कार्यक्रम सुंदर करण्यासाठी संपूर्ण मुलींनी प्रयत्न केले आहे. काही 1-2 जणांचं काम नाहीये, हे कोणी 2 जणी 4 जण करू शकत नाही. प्रत्येकाचं प्रोत्साहन, प्रत्येक मुलं येतात पण मुलींसाठी एकदा टाळ्या वाजतात, कारण मुलींनी येणं हा सोपा विषय नाहीये, त्यांच्यामुळे खूप अडचणी असतात. आणि या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद आले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण वयाच्या येणे तरी त्यांनी येण्यास लगेच सांगितलं येणार आणि आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम जो झालाय, असे कार्यक्रम बघून मला वाटतं आपला 7 वर्षांनी पण होऊ शकतो असं वाटतंय. हा विषय अजून 20 वर्षांनी, परंतु तुम्ही संपर्कात राहा. राहू बाबे तुम्ही संपर्कात राहिले की तरी चालेल, होऊन जाईल कार्यक्रम, हा असं वाटतंय. पण पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. मला जास्त काही बोलता येत नाही, बोलता येतं पण ह्या स्टेजवर बोलता येत नाही म्हणून मी बोलत नव्हतो. राजकीय स्टेजवर बोलता येत नाही, त्याच्यामुळं सर्वांचे आभार मानतो आणि ठेवतो. धन्यवाद. वाघ सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर साध्वी शीतलताई देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. वगैरे भागवत कथाचं स्टेज वगैरे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. आदरणीय सर्व गुरुजन वर्ग यांना प्रथमतः मी नतमस्तक होते आणि सर्व वर्ग मित्र आणि वर्ग मैत्रिणींना मी रामकृष्ण हरी. कारण आज मित्र आणि मैत्रिणी हा शब्द माझ्या तोंडामध्ये तब्बल 20 वर्षानंतर आलेला आहे. आमच्या संप्रदायामध्ये आम्ही गुरु बंधू किंवा गुरु बहीण असा शब्द वाक्यप्रचार वापरला जातो. असो, तर आता आपण सर्वजण विद्यार्थी बोललेलेच आहेत, परंतु थोडंसं काहीतरी वेगळं बोलणार. सुख दुःख लाभ हानी हे काही येत असतं. मग कोणाच्या जीवनामध्ये सुख येतं, कोणाच्या जीवनामध्ये अति दुःख येतं. मग सुख दुःख हे कशाचं कारण आहे, तर शास्त्रकार सांगतात हे आपलं प्रारब्ध आहे, आपलं कर्म आहे. लक्षात असू द्या. नंतर आपण गप्पा मारूया सर्वजण डेरे, कारण मला पण आता मी पण एक शिक्षिका पण आहे. कारण सर 10वी झाल्यानंतर मी आळंदीला 4 वर्ष अध्यात्माचं ज्ञान घेऊन हिमालयामध्ये मी संस्कृत MA करून वेदांतामध्ये आचार्य पदवी प्राप्त केली. आणि नंतर मी आज देश आणि विदेशामध्ये देखील शिकवू शकते आणि मला कोणत्याही देशामध्ये येण्यासाठी अलाउड आहे. तर मग कधी कधी काय करावं हे समजत नाही, दिशा कोणती असावी. जीवन जगत असताना नेमकं माणसाने काय करावं. बघा, मनुष्य जन्म हा किती वर्षांनी किंवा किती युगाने किंवा कधी भेटतो हे सांगता येत नाही. आमची ज्ञानोबा आहे ओवी ज्ञानेश्वरच्या ओवीमध्ये सांगतात, किंवा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पाप पुण्य समान समितई पाविजे कर्म होणे, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. महाराज देखील आहे तिथे.
हा मनुष्य देह जो आहे तो केवळ संसार करणं, प्रपंच करणं, जेवणं, खाणं, पिणं, झोपणं एवढंच नसून त्याच्यामध्ये आपलं सार्थकता काय असेल तर भगवत प्राप्ती आहे. म्हणे काय म्हणे तुम्ही तिकडे गेल्या तर मग तुम्हाला एकटीला कर्मी नाही का, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. पण नाही, जीवनामध्ये स्वतःचं ज्ञान करून घेणं फार महत्वाचं आहे. सुख दुःख येतील जातील, परंतु आपण या देहामध्ये असताना पुन्हा या देहामध्ये केव्हा येऊ हे कधी सांगता येत नाही. म्हणून अनेक संत महात्मे सांगतायत, काय सांगतायत, उठा आणि दिवसभरातून कमीत कमी ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला 24 घंटे सांभाळतोय, झोपेतून जागे देखील तोच करतोय, सगळं काही व्यवहार तो सुरळीत तो करतोय, आपण काही करत नाही. जीवन जगत असताना करता करविता फक्त भगवान परमात्मा आहे. आणि मग त्या भगवान परमात्मा सगळं आपलं काही रक्षण करतोय आणि रक्षण करत असताना त्यातच आपल्याला विसर पडलेला आहे. कोणाचा? आपल्या स्वतःचा. ऐकताय ना? मी शीतल देशमुख आहे. कशावरून ओळखता? ह्या देहावरून. पण ना मी शीतल आहे, ना मी स्त्री आहे, ना मी पुरुष आहे. कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी ते भगवान परमात्माचा तो अंश आहे. असं आपण प्रत्येकाने जगलं पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकाला अध्यात्माची गरज आहे. आणि अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की मनुष्याने जगावं कसं, मनुष्याने राहावं कसं. जर आपण ह्या जीवनामध्ये जर भगवत प्राप्ती करून घेतली नाही किंवा आपण ओळख करून घेतली नाही तर आपल्याला पुन्हा हा जन्म मरणाचा फेरा परत काय करावं लागेल, भरत बसावं लागेल. आता माझे गुरुजन वर्ग सर्व यांनी माझ्यापेक्षा फार उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, परंतु तुमचीच एक कन्या, छोटीशी तुमची एक साधिका आज असं बोलते तुमच्या समोर, तर कौतुकही वाटत असेल आणि आश्चर्य देखील वाटत असेल की जीवनामध्ये जगत असताना हाच विचार केला पाहिजे, कोहम पथमिदं जातम को वै कर्तस्य विद्यते उपादानं किमस्तिह विचार स्वयमिदृशः. आपण विचार केला पाहिजे, मी कोण आहे, मला कोठं जायचं, विचार केलाय आपण सर्वांनी. मी नेमकं काय करायला पाहिजे आणि मी काय करून म्हणजे कोणाचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. नाही, मीच कोण आहे हा विचार केला पाहिजे. जर आपल्याला हा विचार जर कळाला ना तर मनुष्याचं येणं जाणं खुंटले आणि मनुष्य एकदम आनंदी जीवन जगेल. आणि दुसरं एक महत्वाचं सांगेल, कारण अध्यात्म सांगायला लागलं की माणसाच्या डोक्यावरून जाते बरं. आणि लगेच मनुष्य इकडे तिकडे मन जे आहे ना, मन बडा चंचल है, इसको कितना ही समजाओ पर पकड़ में नहीं आता है ना. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्करम. वायूपेक्षा चंचल असणार हे मन, हे कधी अंतर्मुख होत नाहीये, ते हमेशा बहिर्मुख आहे. कारण त्याचं काही म्हणजे आता इथे तुम्ही म्हणताल की इथं कीर्तन नाहीये, पण थोडस सांगते की बहिर्मुख आपले इंद्रिय जे आहेत ना ते भगवान परमात्म्याने बनवलेले आहे, परंतु अंतर्मुख करण्यासाठी एक आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे. म्हणून आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे हमेशा. आता लक्षपूर्वक ऐका, जीवन जगत असताना वर्तमान काळ कधी बिघडवू नका, कधीच नका. निंदा करण्यामध्ये, व्यर्थ गप्पा गोष्टीमध्ये, हो असा तो तसा, एक नाही, याच्यामध्ये आपलं जीवन असंच चाललेलं आहे. परंतु सर्वांना एकच विनंती आहे, वर्तमान बिघडू नका. वर्तमान बिघडलं तर भविष्य सहज बिघडतं आणि भविष्य बिघडलं का परत आपण ह्याच्यामध्ये चक्रामध्ये पडतो. म्हणून उठा, वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगाला शरण जा. जो आपल्याला भगवान परमात्मा आवडेल त्याला शरण जा. आपल्या मुलांना संस्कार द्या. काळाची गरज आहे. आता मुलं त्यांना एकच देव दिसतो म्हणजे मोबाईल, हे की नाही. बघा आता आपल्या सगळ्या बॅचची मुलं, त्यांची मुलं देखील छोटे आहेत सध्या, लहान लहान. मग ते लहान मुलं आहेत तर तुम्ही ते रडत असताना काय करता, हातामध्ये मोबाईल देता, हे की नाही. आणि ते रडणं थांबवतं. पण तुम्हाला माहितीये का, त्या मोबाईलचे इतकी दुर्लक्षण आहे की तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्या जे बाळ आहे ना ते रडतंय, त्याला उचलून घ्या, आपल्या हृदयाला लावा, ते शांत होईल.
मोबाईल आपण त्याच्या मकडे दिलं तर नको त्या गोष्टी ते पाहतं आणि लहान वयामध्ये नको ते विचार त्याच्या मनामध्ये यायला आणि ते बिघडलं की पुन्हा ते मूल लवकर जागेवर येत नाही. आज सांगू का सर, माझ्याकडे कमीत कमी प्रतिवर्षी 5 ते 7 मुलं अशी येतात की ताई आमची ही मुलं मोबाईलने बिघडले, तेवढे नीट करा. आता सांगा, तुमची मुलं तुम्ही बिघडवले, आता आम्ही तर नीटच नाही करणार. अगदी पागल झाले, पागल. त्यांना काहीच कळत नाही, फक्त असं बोट फिरवत बसतात, काहीच कळत नाही. आता सांगू ते गंमत, जेव्हापासून आता मी एवढं जास्त मोबाईल पाहत नाही, व्हॉट्सअप अजिबात पाहत नाही कधी मध्ये, परंतु जेव्हापासून आमचा हा ग्रुप बनला ना तरी सांगू लागले, आतुरता लागली की कोणी कोणा ओळखायला पण आहे ना, मुली कशाचे ते मुलांचे, तर मुलं अजिबात ओळखले. तर मी त्या ग्रुपवरती ती असतं ना, काय म्हणते त्याला, डीपी टच करून पाहिले म्हणे, कोणीच ओळखत नाही मला. कारण आपण सर्वजण मोठे झालेलो आहोत, परंतु आपली जी मुलं आहेत ना त्यांना योग्य ते संस्कार लावा. आताची काळाची गरज आहे, पुन्हा पुन्हा सांगेल, मोबाईल मुलांना देऊ नका, त्यांच्यावरती योग्य संस्कार करा. नंतर कारण जेव्हा आपल्या आत्मा कथा चालू असते ना तेव्हा आपल्याला असंच होते, असं ते म्हणतात आता बस झालं. कारण मला ही 4 घंटे माईक सोडायची सवय नाही, तर असं पण एकच आता सांगेल, सर्वांनी आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करा, चांगलं मार्गदर्शन करा. महिलांना तुम्ही देखील संध्याकाळी थोड्या वेळी थोडं तरी नामस्मरण करत जा. तुम्ही पण देखील हरिपाठ थोडंसं काहीतरी करत जा. कारण जीवनाचं हेतू केवळ काही पैसा कमवणं हे नाहीये. एक जण मला सांगितलं कालच की आजकाल फक्त पैसा 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 पैसा, मनुष्य हा दूरच झालेला आहे. कशामुळे पण पैसा पैसा, पण पैशाच्या पाठीमागे लागू नका. पैसा जरी हे एक याचं अंग असेल, आपल्या संसारात अंग असेल, पण पूर्णतः पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही किंवा सर्वात पण पुन्हा भेटवा अशी इच्छा आहे. ते असो, सर्वांना पुन्हा रामकृष्ण हरी, शुभम भवतो कल्याण. संत येती घरात तोची दिवाळी दसरा. धन्यवाद शीतलमाई. या स्वार्थी जगामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोणी कोणासाठी 1 मिनिट देखील देत नाही. यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी लावलेलं आहे. त्यांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांची जी भाषण आहे ती संपलेली आहे, परंतु कोणाला जर ऐन वेळेस बोलायचं असेल तर त्याने थोडक्यात बोलावं, कारण आपले गुरुजन वर्ग पण बोलणार आहे. कोणी असेल तर त्यांनी यावं, 2 मिनिट आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, कारण ही संधी तुम्हाला. तो महाछत्रपती आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोही नमस्कार. मी आपल्या असणारे ग्रामदैवत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. तर आज या ठिकाणी प्रथमतः जी आपण एक आपल्याला आदर्श असणारी जी गुरुजन मंडळी आपण पाहतोय, प्रथमतः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व गुरुजनांना आदराचा मानाचा त्या ठिकाणी मुद्रा, सर्वांना जय हरी. तर आज या ठिकाणी आपण बोर्ड पाहतोय की जुन्या आठवणी ताज्या करूया, चला पुन्हा एकदा शाळा भरूया. अतिशय गोड नियोजन असं ही 2004-2005 ची 10वीची बॅच. आणि आपण सर्वजण या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी एक 20 वर्षानंतर त्यावेळेच आपलं त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जर जीवन पाहिलं तर कोणते असणारे सगळे छोटे छोटे मुलं, कोणाच्या 2 वेण्या, कोणाची असणारी 1 फेणी, ते असणारे छोटे छोटे कपडे, तो एक आमचे असणारे सगळे मुलं. परंतु त्या काळातला आणि आजचा खूप मोठा बदल झालाय राजीव. 20 वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा आहे आणि एवढं विज्ञान झपाट्याने पुढे चाललंय. त्यावेळेला आता तसे प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल दिसतात, त्यावेळेला कुठंच मोबाईल नव्हता कोणाच्या जवळ, फक्त गुरुजनांच्या ठिकाणी कुठेतरी छोटासा मोबाईल असणार. म्हणजे विज्ञानाची प्रगती किती झाली बघा. आणि म्हणून विज्ञानाची जरी एवढी मोठी प्रगती झाली असली तरीही आपल्याला त्या वेळेपासून आपल्या गुरुजनांनी जे मार्गदर्शन केलं, जे योग्य त्या ठिकाणी मार्ग दाखवला. कारण महाराज सांगतात, आमचे शीतलताईंना महाराज आहे माहिती आहे की वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार आणि होती उपकार अगणित. जो कोणी आपल्याला चांगला मार्ग दाखवला असेल, खरोखर त्यांचे असणारे उपकार माणसाने जीवनभर विसरला नाही पाहिजे. तुकाराम महाराज तर म्हणतात की तुका
म्हणे ऐसे पर उपकारी त्यांच्या पायावरील डोई माझी. जे कोणी सन्मार्ग या असणाऱ्या समाजाला दाखवत असतील, चांगलं त्या ठिकाणी मार्ग दाखवत असतील, तर त्यांच्यासारखे परोपकारी या जगामध्ये दुसरे कोणी नाही. खरोखर एक तरुण पिढीला जर चांगलं वळण त्या ठिकाणी आपला देश, आपली संस्कृती, आपलं राष्ट्र, आपला त्या ठिकाणी धर्म टिकावा असं त्या ठिकाणी जर वाटत असेल, तर सगळं या गुरुजनांनी केलेलं मार्गदर्शनानं जी काही सगळी तरुण मंडळी नवीन पिढी तयार झाली, खरोखर ते सगळे श्रेय आमच्या असणाऱ्या या गुरुजन वर्गाला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपला अधिक वेळ न घेता या संयोजकानं मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची, आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलेली, खरोखर त्यांचं सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या गुरुजनांना देवानं उदंड आयुष्य आरोग्य त्या ठिकाणी द्यावं, कारण आज त्यांचं वय पाहिलं तर 60, 70, 80 वर्षापर्यंत त्यांचं वय आहे. खरोखर त्यांचंही त्या ठिकाणी काहीतरी चांगलं पुण्य कामाला आलं सगळ्या गुरुजनांचं, म्हणून त्यांना आजपर्यंत देवाने त्या ठिकाणी आयुष्य दिलेलं आहे. पुढावी आयुष्य त्यांचं आरोग्यामध्ये जावं. आणि आपलं सर्व असणारं तुमच्या विद्यार्थी मंडळ असताना आमच्या मित्रमैत्रिणी, आमच्या सगळ्या भगिनी, तुम्हालाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये खूप देवानं आपलं ज्या आपण सुखासाठी जी धडपड करतो ते केवळ परमसुख भगवंताने तुम्हाला द्यावं हीच एक सदिच्छा भगवंताच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. यांचं मनोगत संपलेलं आहे. यानंतर आपले जे गुरुजन वर्ग आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आमचं इथून पुढचं जे जीवन आहे ते अतिशय सुखकारक होईल. सर्वप्रथम खेडकर सरांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित असणारे शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आहेत, काही सध्या असणारे शिक्षक आहेत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. तर तुम्ही 2004 आणि 5 जी बॅच होती त्यावेळेला पोथरकर सर आणि डमाळ सर मुख्याध्यापक आणि सुपरवायझर होते, आठवत असेल तुला. आणि त्याच वर्षी आपला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं होतं बघ, त्या प्रदर्शनाला सत्कार ठेवला होता. प्रदर्शनामध्ये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन होतं. झिरपे महाराजांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले, त्यांनी जे सांगितलेले तेवढं तुम्ही अंमलात आणावं, कारण मी त्यांच्या विचाराचा आहे. मी म्हणजे सर्व आपण त्या विचाराचे आहात. तर तुम्ही जे सर्व विद्यार्थी आहेत, ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या त्या क्षेत्रात तुमची भरपूर प्रगती हो आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. कार्यक्रमाचे पाहुणे त्याचप्रमाणे स्टेजवर असणारे सर्व ज्येष्ठ शिक्षक, मुख्याध्यापक, आवाज येतो का? तुम्ही ज्या वेळेला 5वी 7वीला होते त्यावेळेला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या लहान होते. आणि त्याच्यानंतर आज 20 वर्षांनी तुम्हाला पाण्याचा तुमच्याशी संवाद साधण्याचा जो योग आलेला आहे तो आज आलेला आहे. मित्र, आपण जगात वावरत असताना काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय फार भाषण देणार नाही, परंतु काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या आणि म्हणून मी भाषण करायला उभा राहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना तुम्हाला मी काही सूचना देतोय, फक्त काही उपदेश करत नाही. तर आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना किंवा हे आजकाल माझं बोलण्यामध्ये थोडा फॉल्ट होतंय, त्याचं कारण असेल मी पॅरेलिसचा पेशंट आहे, मला पॅरेलिसचा अटॅक आला होता आणि त्यामुळं थोडं बोलणं विस्कळीत होतंय. तरी तुम्हाला मित्रांना, विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील जे आहेत त्या आई वडिलांना खूप जपलं पाहिजे मित्रांनो, कारण त्यांनी आपल्याला जग दाखवलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यक्रमामुळे आपण जगामध्ये
जगामध्ये आलेलो आहोत. जग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आपण आई वडिलांना जपलं पाहिजे, त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. त्याचा तिरस्कार करता कामा नये अशी माझी तुम्हाला सांगण्याची विनंती आहे. दुसरा मुद्दा असा आहे, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, कोणतंही क्षेत्र असो, कोणतेही विभाग असो, त्या विभागामध्ये काम करताना आपलं काम हे प्रामाणिकपणे झालं पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाही, त्याच्यामध्ये कामामध्ये आपण मन लावून आपलं काम पूर्ण केलं पाहिजे. या गोष्टीमुळं आपल्या कार्यालयामध्ये किंवा आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आपला कामाचा दबदबा असणं महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, व्यसन हे आयुष्यात आपण करायचं नाही. व्यसनामुळे संपूर्ण आयुष्य आपलं बरबाद होतं आणि प्रपंचाचं वाटोळं होऊ शकतं. म्हणून कुठल्या प्रकारचं व्यसन करता कामा नये. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिस्त असली पाहिजे. शिस्तीमुळे मनुष्य मोठा होतो, घडतो. म्हणून आपण शिस्तीचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद आपण घेतले पाहिजे. आता हा जो पुढचा कार्यक्रम आहे, हा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. आई वडिलांना सांभाळा, चांगलं वागा, व्यसन करू नका. या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपण घेतल्या पाहिजे, शिकलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलंय, आमचा सत्कार केलाय, आमचा मान सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपूर्ण देणार. धन्यवाद निकांजे सर. यानंतर राठोड सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. बंधू आणि भगिनींनो, आज बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र आलोय आणि तुमचे चेहरे पाहिल्यानंतर मला तर इतका आनंद होतो ना की बस. हायस्कूल मध्ये म्हणजे शाळेत असताना ते जीवन आठवतं. कोणाच्या कशा फोड्या होत्या, काय कसे, रमेशने ओळखलं बरोबर. आणि ते जीवन बाळानं वेगळंच होतं. त्यावेळेस आपल्याला मोबाईल नव्हते, काही नाही, सगळं ओपन थिएटर. तोंडाने बोलायचं एकमेकाला, गप्पा गोष्टी. मोबाईल मध्ये बोलायचं नाही. आम्हालाही मोबाईल नाही, तुम्हाला ना. आता तर विचारूच नका काही. आता मी बरेच वर्षाचा असतो, मी समाजात असल्यामुळे कोणाची परिस्थिती कशी, त्यामुळं शाळेमार्फत गरीब विद्यार्थी निधी आम्ही उभारायचो आणि मग या विद्यार्थ्याची निवड मी करायचो. आपली गीताची परिस्थिती खूप हालाकीची असायची. वया पुस्तकं द्यायचो, तिला आठवण झाली बिचारीला. आपला ज्ञानेश्वर वर्गीय बाजारात होता सोमवारच्या आणि शाळा सोडली आठवून. काय ज्ञानेश्वर भानगड काय? सर पैसे नाही फी भरायला. म्हटलं मी भरतो, तू शाळेत चल. आज तो एसटी डेपोते. म्हणजे असं. आणि बाळांनो, पहिली कॉप्या वगैरे काहीच नव्हत्या. कॉप्याने ही जी जनता आहे ना, ही ओरिजिनल आहे, ओरिजिनल. आणि त्यावेळेस 28% निकाल लागला आणि अनेक विकेट, चांगल्या विकेट पडल्या. आणि परंतु हे जे काही मुलं आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये, कोणी इंजिनियर आहेत, कोणी पतसंस्था काढलेल्या आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, चांगल्या पद्धतीने इमानदारीने काम करतात, काही सेल्समन म्हणजे सेल्स ऑफिसर आहेत, जे कमी निकालावाले जास्त सर्व्हिसला आहेत, शिक्षक वगैरे झालेली आहेत. आणि कोणी कोणाला कमी लिहू नये. मी शेवटपर्यंत मुलाला सांगायचो, मला बुद्धी कमी आहे ना. भगवंताने तुम्हाला पुढे तरी बुद्धी दिलेली आहे, कोणत्या तरी क्षेत्रात तुम्ही पुढे जाणार. आणि आता तुम्हाला एवढं सांगतो, आपण नीतिमत्तेने चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा. ज्ञानेश्वरी सांगितले, आघोरी विद्या कधी जय येत नाही. आपला उपाय आपला उपयोगीचा. इकडून याला फसवा, त्याला फसवा, ती फसवेगिरी तिखट. 1982 ते 1915 पर्यंत. आणि त्यामुळं
मला सगळ्यात मोठी दिसली. सगळ्यात जास्त मुली आल्या. हो, मुलींचं काम अवघड आहे. तुम्ही काय कधी येतात जातात मुली, काय करू खरंच नाही. परंतु खर्चाचा विचार घ्यावा लागतो आणि याच्यावर लक्ष देतो. तुमचे खर्च सुद्धा चांगले आहेत म्हणून तुम्ही इथं आल्या. घरचे खडूच असलेलं कुठे निघाली आज पण घरचे चांगले बिचारे म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाठवलं. तुम्ही आलात या ठिकाणी. तुम्ही आल्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. सगळे आनंदित झाले आणि आम्हाला तर विचारून मला ते विचारूच नाही का तुमच्याशिवाय मी राहत नसतो. अजून सुद्धा तुमच्यातच आहे. कोणाच्या लग्नाला आहे, मौतीला आहे, दहाव्याला आहे, 11व्याला सर्व ठिकाणी. त्यामुळे माझा मी रिटायर झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणजे तुम्ही अजून मी बिगर आवडतच आहे. अजून भगवंताच्या कृपेने असं खेळत राहा, एकमेकाच्या संपर्कात राहा, मोबाईल नंबर घेत जा. अजून आपण 5 वर्षांनी परत कार्यक्रम करू. लास्ट भेटी गाठी जाय. जास्त पैसे जमा करायची गरज नाही. आपली एक गेट टुगेदर सारखा एका बॅचने केला दिवाळीला तसंच आपलं साधं. आणि तर चांगलं वागा, तब्येतीची काळजी घ्या, भगवंताचं नाम स्मरण करा, आई वडिलांना जपा आणि अशा प्रकारे वागा. आणि भगवंताने तुम्हाला सद्बुद्धी देवो, भरपूर आयुष्य देवो ही प्रार्थना परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिले त्याचबरोबर इथून पुढचं जीवन आम्ही कसं जगावं याचं देखील मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. 10वीचा एक प्रसंग आठवतो. निकाल लागल्यानंतर सरांची भेट घेतली. सर म्हटले पास झाले का? म्हटलं झालं, पण भरपूर मुलं नापास झाली. सर म्हटले क्रीम आली, बाकीचे व्हायला गेले. जी क्वालिटी आहे ती टिकली आहे. सरांचे पुनश्च आभार. यानंतर आदरणीय भुमरे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन 2004-5 यांचे सर्व विद्यार्थी माझे सहकारी मित्र, सर्वात ज्येष्ठ असणारे आदरणीय पत्रकार आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने तुम्हाला तुम्हाला पाहण्याची संधी मिळते, तुम्हाला भेटण्याची संधी मिळते. एकमेकांना आम्हाला आपली तीच परिस्थिती आहे. आम्ही एकमेकांना भेटतो. त्याच्यात थोडस हॉलमध्ये जर शिरलं तर तुम्हाला तुमच्यासाठी हा कार्यक्रम जास्त आनंद आहे. कारण तुम्ही त्याला कसे वागत होते, कसे वागलात याची फुंगाट ही अगदी आतापर्यंत तुमच्या मनामध्ये असेल. आमच्या आहे शिक्षकांच्या नजरेमध्ये शिक्षक सर्व मुलांना मुलींना सारखं जर शिकवत असले तरी थोडाफार पंक्तीभेद होतो शिक्षकाकडून. तो कशा प्रकारचे ते हुशार ते त्यांना थोडस रेडिओ वगैरे शिकवलं त्यांच्या पूर्ण लक्षात ते कॅप्चर करतात. मधल्या बाकावर आणि मागच्या बाकावर बसणाऱ्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यांना धोरणामध्ये आणावं लागतं. तसे जर आले नाही तर मग शेवटी शेतकऱ्याचा पर्याय वापरावा लागतो. शेतकऱ्याचा हजार त्यावेळेला कसे होते आणि आज कसे आहात याचं सेवालोकन करून पाहत तुम्ही पाठीमागे. आता थोडस आठवते कदाचित मी 10वी वर्ग शिक्षक असेल त्यावेळेला आणि मुलं कारणीमुळे तासाला घेऊन गेलो. त्यावेळेला एक मुलगी आली आणि माझ्याकडे तक्रार केली, सर आप काम करायला असं म्हणतो. त्याला बोलून गेलं. म्हटलं काय रे 10 वाजता असं. ती मुलगी म्हणली, सर तुम्ही काय करू नका, मला फक्त भरून मी त्याचा मुद्दा परिणाम देते. त्या मुलगी इथंच आहे आणि मुलगा इथंच आहे. दोघे माझ्यासमोर, एक माझ्या पाठीमागे आणि माझ्या पुढे. त्यानंतर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला थोडस हसवणं खेळण्याचं चालूच असतं. शिकवलं तुम्हाला की थोडस तुम्हाला त्रास वाटतो. झोपी यायला लागते, जेवण जास्त यायला असं चमचम खाल्लेलं असतं एखाद्या वेळेस. तो काय भाग नाही. मी सुद्धा एका मुलीला बेंजीर बुट्टो म्हणायचं. दिसायची त्यावेळेला की तशी. मला एक वेळ म्हटलं आणि खरं म्हटलं, सर मला दाखव तरी कशी आहे. तिला काय माझ्या दाखवून झालं नाही. बिचारी ती एक्सपायर झाली बेंजीर बुट्टो. त्याच्यासाठी माझी कंट्रोलर होती. बरं तुम्ही
कार्यक्रम आयोजित केला, जेवणाचा दुसरा टप्पा गाठला, पण जेवणाचा आनंद घेत असताना एक 2-3 बाबतीत तुम्ही थोडस पट्टे पाळा. एक चमचमीत खाणं सोडून द्या. फास्ट फूड वगैरे रस्त्यावरचं इकडचं तिकडचं आता तुम्हाला छान वाटतंय, परंतु त्याचा भविष्यामध्ये त्रास होतो. मी काय सांगितलं, व्यसनाधीन राहू नका, व्यसन सोडा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो संघर्ष आहे, हा संघर्ष तुमच्या जीवनासाठी, तुमच्या कुटुंबासाठी ठेवा. आपलं कुटुंब कसं चांगलं ठेवलं पाहिजे, आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवलं पाहिजे, यासाठी संघर्ष ठेवा. परंतु तुमचे प्रतिस्पर्धी भाऊ बहीण किंवा इतर कोणी यांच्याशी असणारा संघर्ष मात्र टाळा. त्यांना 2 हात जोडा, ते 2 हात जोडा त्यांना आणि पाय देऊन टाका. पुढचा सामना त्यांना जिंको, अगर ते न जिंको याशी काय तुम्हाला आम्हाला तसंच वाटतं. ज्यावेळेस तुम्ही शाळेत होते त्यावेळेला माझ्याच नाही, सर्व शिक्षकाच्या नजरेसमोर होतं. तुम्ही कोणत्या लाईनला जा, कोणत्या काय म्हणा, तर थोडीशी आम्हाला तुमच्या अभ्यासावरून वर्तनावरून कल्पना आली. परंतु मी दोघांच्या बाबतीत थोडासा अनभिज्ञ राहिलो. शीतल या क्षेत्राकडे वळेल असं मला वाटलं नाही आणि झिरपे सुद्धा क्षेत्राकडे जाईल म्हणून असं काय वाटलं नाही मला. मात्र मी अगदी त्यावेळेला त्यांना त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, जो सूर्यवंशी आहे CRP मध्ये आहे त्याच्याकडे माझं विशेष लक्ष होतं. सकाळ चोलत भाऊ त्याच्याकडे थोडंसं कमी लक्ष होतं, का पोहोचता होतं बघतो. तसंच जाधवकडे लक्ष होतं, रवीकडे थोडंसं कमीच लक्ष होतं. रवी जरा गरीबच मुलगा होता, विद्यार्थी होता. त्यानंतर पोपळगट वगैरे इकडे मुलीमध्ये परदेशी वगैरे आमच्या गावची गरुड, ती जर नसेल त्या दिवशी ती तुकडी शांत राहायची, ज्या दिवशी असेल त्या दिवशी वर्ग जाणून जायचं. तिला तिचा स्वभाव तसा होता. तिथून पुढचं जीवन मार्गक्रमण करत असताना आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या तुमच्या आपत्तीवर लादू नका, कारण त्यांच्या मताने. आणि जर तुम्ही लादायचा प्रयत्न केला तर तो संघर्ष तुमच्या आपत्त्याचा आणि तुमचा संघर्ष बाजूला राहील. त्या आपत्तीच्या पिकाचा आणि तुमचा संघर्ष सुरू होईल. तेव्हा दोघांनी विचार करून ठरवा. आणि तसं केलं तरच त्याची आहे नाही वंजारी, तसं जर केलं तरच त्यामध्ये हित आहे. आणि आपलं जीवन जगत असताना आली कधी म्हणजे आठवण आजच्यासारखी फोन नंबर तर आहेतच, फोन करा. पत्र होते, पत्र परिषद काढा, आंतरदेशीय पत्र वगैरे आता काही त्याची गरज नाही. कुठेही केव्हाही संपर्क करू शकतात. तुमचं भविष्य चांगलं जावं ही आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा करतो. धन्यवाद सर, आपण एकदम छान असं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे. त्यानंतर क्षीरसागर सरांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. 20 वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत. 20 वर्षापूर्वी आपण कुठं होतो आणि आज कुठे आहोत आपण. हा तुमचा कालावधी जर पाहिला, या कालावधीत झालेले बदल जर पाहिले तर हे बदल अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्यामध्ये मला सर्वांना की आज पाहायला भेटतात. 20 वर्षात सुद्धा आपण होतोय. म्हणून असे कार्यक्रम हे एकदम सुवर्णक्षण असतात. नेहमी नेहमी मित्रांनी एकमेकांसाठी 20 वर्षापूर्वीचा मित्र आज भेटतोय, साऱ्या जुन्या आठवणीला उजा होतो. आणि मग असेच कार्यक्रम तुम्ही सर्वांनी शक्य होईल तेव्हा एकमेकाच्या अडी अडचणी असतील, सुखदुःख असतील, हे वाटून घेण्यासाठी उपयोग होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण अस्तित्वात आहोत हे आज आपल्याला माहित होतं. 20 वर्षानंतर क्षीरसागर सर कुठे होते आज हे आपल्याला आज माहित झालं. इथं सर कुठे आहेत, तुमच्यातले काही विद्यार्थी कुठे आहेत हे आज माहित झालेलं आहे की आपलं अस्तित्व सुद्धा याच्यामधून जाणवतं. म्हणून असे कार्यक्रम शक्य होईल तेवढं एकमेकांच्या संपर्कात राहणं, तणावमुक्त जीवन जगता ऋणी राहील. आणि अशाच प्रकारे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहावं, आपल्याला एकत्र येण्याचा योग येवो अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. यानंतर कमाल सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील.
या ठिकाणी उपस्थित असणारी माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, माझा आणि तुमचा संबंध त्या मनाने अतिशय कमी आले. फार थोडा काळ संबंध तुमचा आणि माझा आणि शिकवण्याची तर फार क्वचितच आलेला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थी मित्र 1975 साली मी आलेलो. या शाळेची उभारणी जडणघडण हे सगळं माझ्या कालावधीत झाले. या शाळेला एक वैशिष्ट्य होतं शिस्त. शिस्त म्हणजे शिस्त हा एकमेव पर्याय या शाळेमध्ये होता. बेशिस्तपणा अजिबात खपून घेतला जात नव्हता आणि घेतला जाणार. लक्षात मित्र, गावातून आम्ही इकडं आलो. या ठिकाणी माझ्या सगळ्या मुली रोडने डाव्या साईडनं चालवत होत्या आणि एका मागे एकच चालवत होत्या. अशा रस्त्यात गोंधळाचा गर्दी कधी झालेली नाही आणि होणारे नव्हते, कारण त्याच्यावर त्यांचा मार्गदर्शन केलं नाही. म्हणून जीवनामध्ये शिस्त अतिशय महत्वाची आहे. मित्र, तुम्ही आम्ही सर्वजण जगतो सुखी संपन्न आयुष्य जगण्यासाठी. मग सुख कशात आहे? सुख आणि दुःख मी मानणारा माणूस आहे. सुख आणि दुःख हे निरपेक्ष नाही, सापेक्ष आहे. सुख आणि दुःख हे सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही. एखाद्या गोष्टीपासून एखाद्याला सुख होतं पण त्या गोष्टीपासून दुसऱ्याला दुःख होतं. म्हणून सुख दुःख हे सापेक्षतेवर अवलंबून आहे, आपल्या मनाच्या खेळावर अवलंबून आहे. मित्र, तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल, मी वेगळ्या विचारसरणीचा माणूस आहे पण मला सांगतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं असेल तर फक्त एवढंच एक काम करा, कर्म करत राहा, परंतु फळाची अपेक्षा मुळीच धरू नका. जर तुम्ही फळाची अपेक्षा धरली तर तुम्ही आयुष्यात दुःखी होणार आणि फळाची अपेक्षा धरली नाही तुम्ही आयुष्यात कधी दुःखी होणार नाही. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं राहील की फळाची अपेक्षा न धरता तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुम्हाला आयुष्यात दुःख कधी येणारच नाही. दुःखापासून जर बाजूला व्हायचं असेल तर त्याला एवढाच एक पर्याय आहे. सुसंबंधितपणा सरळ सरळ येत नाही. मन हे असं कसं आहे, मन हे ओढाळ ओढाळ, कधी कोणता विचार येईल मला सांगता येत नाही. आणि मला सुसूत्र पद्धतीने सांगता येईल असं सांगता येत नाही. काही गोष्टी विसरल्या जातात. काही आता विसरणं हा एका दृष्टीने अतिशय चांगला संस्कार आहे. आयुष्यामध्ये माणसाला विसरता येणं ही देणगी आहे मनुष्य जन्माची, लक्षात घ्या मित्र. परंतु असं काय म्हणतात तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये जे दुःखी झालेलो आहोत हे विसरता येतं म्हणून आपल्याला सुख पाहता येतं. जर आपण हे कायमचं विसरून गेलो नसतो तर कायमचं मनामध्ये राहिलं असतं आणि कायमचं आपण दुःखी राहिलो. म्हणून विसरणं हे अतिशय चांगलं आहे, पण काय विसरू नये हे लक्षात घ्या. काही गोष्टी या विसरायच्या नाही आणि विसरणार नाही. मूलभूत तत्वज्ञान जे आहे ते कधी विसरायचं नाही. आपल्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते कधी विसरू नका. आपण आलोय कशासाठी, करायचं काय? तर मित्र, यश अपयश याचा कधी विचार करू नका. यश अपयश हे एका गोष्टीवर अवलंबून असतं. सगळं जीवन जेव्हा होईल तेव्हा यश अपयश ठरतं. ही जीवनाची लढाई आहे, काही तात्पुरती आहे, त्याच्यामध्ये यश अपयश त्याच्यावरून जीवनाचे यश अपयश. मी स्वतः म्हणणारा एक
माणूस आहे. लक्षात घ्या, अलीकड सर्व नोकरी धंदे फक्त नोकरीवर मागे सगळी लोक लागलेली. म्हणजे विद्यार्थ्याला वाटतं, काही लोकांना खंत वाटते आपल्याला नोकरी लागली काही. असं काही नाही. नोकरी हा जीवनाचा पर्याय नाही. नोकरी नसेल तरी सुद्धा आपण आपलं जीवन अतिशय चांगल्या प्रकारे जगू शकतो. फक्त कुठलंही काम असेल तर ते काम प्रामाणिकपणे करा. कुठलंही काम हे उच्च किंवा नीच दर्जाचं नसतं. सर्व काम ही उच्च दर्जाची असतात. म्हणून या ठिकाणी माझ्या 2004-5च्या बॅचमध्ये काही लोकांना नोकरी लागली असेल, काहींना लागली नसेल. तर ज्यांना नोकरी लागली नाही अशाने नाराज व्हायचं नाही. तुम्ही शेती करत असाल तर शेती ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करा. कुठलंही काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. आणि मी स्वतःचा मानणारा माणूस आहे. जो माणूस धर्म तरी काय, धर्म म्हणजे तुम्हाला जे करायचं कर्तव्य आहे त्याला धर्म म्हणायचं. मग तुम्ही किती सोय करणं, तिच्या इच्छापेक्षा हा माझा धर्म आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागलं तर आयुष्यामध्ये परमेश्वर त्या माणसाला कधीही कमी पडू देणार नाही. देवाला जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडा. बोलायला पुष्कळ वेळ जास्त झालाय, मी माझा आठवून घेतो. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय पंडित जे शेवट आहे, माननीय पोतरकर सरांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. व्यासपीठ 2004 मध्ये सर्व विद्यार्थी आज आपण एकत्र आलो. तर आपण एकत्र आलो कारण आपल्याला आपल्या तर आज पहिल्यांदा मी संयोजकाचा आभार मानतो की मला अध्यक्षपद दिलं, बहुमान केला. आमच्या सर्व सहकारी गुरुजनांचं सुद्धा त्यांचा सत्कार केला. म्हणून सगळ्यांचं तुम्हाला तुमचं अभिनंदन. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावे अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बोलत आहोत. माझे वर्गमित्र आदरणीय उमेशजी बागडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आजचा कार्यक्रम स्नेह मिळत 2 सर्व मैत्रिणींनो इथं आपण सरांना शुभेच्छा देण्यासाठी व सर आपल्या विनंतीला मान देऊन सर्व सर या कार्यक्रमात उपस्थित राहिले. विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोतरकर सर हे लांबून तवसावून आले, त्यांचं विशेष अभिनंदन. सर्वांनी टाळ्या जगात स्वागत करावं. त्यानंतर आता गेट टुगेदर सांगताना विशेष महत्व सांगावं लागेल, कारण गेली पण वेळ आणि योग्य नव्हता. 2-4 मुलांनी खूप इच्छा होती गेट टुगेदर पूर्ण करण्याची. त्यासाठी गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही एक ग्रुप तयार केला व हे काही शक्य नव्हतं. आता आपण बघतो आजचा क्रिकेटचा सामना सुरुवातीला वन डे इंटरनॅशनल 50 ओव्हरचे होत होते, पण आता आमच्या मुलांनी एक प्रकारे 21 वनडे 20-20 सामना खेळलेला आहे आणि अशक्य असं शक्य करून दाखवले आहे. कारण रुसवे फुपे सगळं असतं आणि त्यामुळे सर्वांना एकत्र सामावून घ्यायसाठी आमचे मित्र अनंत परदेशी, आपले साहेब एकनाथ सर, गोरख शिंदे, सरवर शेख, काका राजपुरे, रमेश वाघ, महेंद्र गरड, नंदू बामदळे, ऋषिकेश राऊत, चंद्रिकांत सूर्यवंशी, नंतर सीमा करोड. आता काही नाव मला जीवनात सांगतो मी. रत्नाबाळ बामदळे, रुक्मिणी सासाने, स्वाती सोनवणे, सर्व मुलींनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमाला आले. त्यामध्ये विशेषतः आवर्जून सांगतो की श्रीवंदिकाजी सर, आम्ही शेवगावला गेलो म्हणजे अत्यंत धकाधकीच्या काळात 2 दिवसा 1 वाजता त्या कार्यक्रमासाठी गेलो सरांच्या घरी. सरांना आनंद अश्रू आले.
सर म्हणले ही 20 वर्षापूर्वी वेळ दिली आधी. म्हणजे सर म्हणले आम्ही बैठक बसवली. सर म्हणले आता तुम्हाला काहीतरी घेऊन जावं लागेल. म्हणून असं आता घेऊन काय जावं म्हणून आता तरी म्हणलं बसलो आम्ही बसलो. मग सर म्हणले तुम्ही आले तर मला एक निश्चित आनंद झाला. आणि बनाम टाकली म्हणलं का मला कोणत्या कार्यक्रमात मी बनाम टाकला आवश्यक असतो. त्यानंतर डमा साहेब गेलो. डमा सरांना मी बंद केलेली शेवगावला गेलो. शेवगाव सरांना कॉल केला की आम्हाला जर पण पत्रिका द्यायचं येते. पण सरांना आम्ही सर्वांनी कॉल केला. टीव्ही कॉल केला. मग सर म्हणजे तुम्ही या 100%. पण सर कुठे सप्ताह कार्यक्रमाला गेले होते. पण आम्ही सर सर तुम्ही सप्ताह कार्यक्रमाला गेला तुझ्या मोठी गावी वाटत माऊ ठेवली. पण आम्ही 100% तुमची गाडी घेणार. आणि त्यामुळे सर म्हणजे शेवटी 6 वाजले 7 वाजली भेट थांबला आम्ही. सरना कॉल का सर 100% येणार आहे. मग सरना पत्रिका टाकली. नंतर आमची पुण्याला गँग गेल्यानंतर येताना सर्वांनी सरांना शुभ म्हणजे भेटले. सर 100% सांगितलं होतं. सरांना सकाळी 2-3 कॉल केले. म्हणजे राठोड सरांना आपलं बांधून टाकले गाव एकदम म्हणजे व्यवस्थित बांधलेलं आहे. त्यानंतर आपले भोंगडे सर. आता भोंगडे सरांची आठवण काय म्हणजे आदरणीय भोंगडे सर. आता भोंगडे सरांना पत्र सांगायचं माझा अक्षर तुम्हाला माहिती सांगायला. आम्हाला भोंगडे सर काय माहिती आहे उमेश तू पेपर येत होतो उत्तर येत असलं तर चांगला अक्षर काढत असत. आणि तुला येत असलं चांगला काढतो आणि येत नसेल तर काहीही काढतो. पण आता काय आता अक्षर काय लागले वर्ण गिरगी अशी सगळं तसं म्हटलं नाही. लागले वर्ण काय किंवा किती कोणा मेरे जेव्हा जात नाही. सगळ्या सरांचे घेतलो पण सगळ्या सरांनी मला ओळख नाही. आणि मी तर सरांचं नंतर काय नाही सरांची. पण सगळ्यांनी माझ्या आठवण काढली. तेव्हा सरांनी सांगितलं तुझं छोकरा लहान होता पण आता तर किशोर आवडले झाला. पण असं बोलायचं खूप बोलायचं. मला कसं आहे मलाही बंधन घातली बोलायची. पण मी काय म्हणतो मुलांना मनोबत राहणार मी सगळं सगळंच करतो. कारण शेवटी बोलत की आलं पाय धतर कापते. त्यानंतर आदरणीय भोगे सरांनी खूप मार्गदर्शन केलं. क्षीरसागर सर आमच्या आवडीचे क्षीरसागर सर. बघा तुम्ही आहे तशी तब्येत काही बदल आहे का? म्हणजे 20 वर्षापूर्वी होते तशी क्षीरसागर सर असो आपले वेदपाठक सर असो आहे तशीच आहे. म्हणजे पण आपल्या घेण्यासारखे बाबा तर सांगायचे आवडीचे. त्यानंतर बोधरकर सर नंतर पंडित सर आणि गुलाबी सरांचं विशेष कौतुक करावं. आम्ही तिच्याची पत्रिका घेऊन गेलो होतो तर सर होते सरांच्या सुनबाई म्हणल्या सर आजारी दाखवणे मला आम्हाला काही कळत नाही. सरांची पत्रिका दिली आम्हाला वाटत नव्हतं. सर आली सरांचे विषय काय म्हणलं करा सारे सर आली. त्यानंतर दोन मॅडम गरड मॅडम बापारे मॅडम शिंदे सर आरोपात नाव राहिलं का पंडित सर. आणि विशेष कौतुक आपल्या आदरणीय शीतलमाई. अहो त्यांचा त्या खूप मोठा आहे. संस्था आपण सगळे करणार आहे. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या तुम्हाला शिकत टाकलेलं आहे. पैसा सगळं कमवतोय पद सांगायला भेटल. पण हे पद माझ्यामध्ये सर्वोच्च पद आहे. या पदाला थोडीच नाही एवढं मोठ्या पदावर ते विराजमान झालेला आहे. आणि त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. आणि वेळात सर्व आले आणि अतिशय योग्य पद्धतीने नियोजन झालेलं आहे. सर्व शिक्षक वृंदांनी आम्हाला वेळ दिला. त्यांनी त्यांचं विशेषतः थोडं म्हणजे आभार व्यक्त करतो. त्यांचं श्रम लागतो थोडा वेळ जास्त झाला. पण पर्याय नाही कसं काय विषय आता सर्वांचा आभार मानतो. आमच्या भगिनी आलेल्या आहेत. सर्व भगिनींचं त्यांनी वेळ काढून आले आहेत त्याबद्दल त्यांचं विशेष स्वागत. आमचे वर्ग मित्र सर्वांचं स्वागत करतो. आणि आज त्याच्या वतीनं कार्यक्रम सांगा जाहीर करतो. फक्त एक कार्यक्रम आहे आमच्या शाळेची भेटवस्तू आणखी द्यायची ते आपले सुरुवातीची सर शेवटी असल्यामुळे ते आपल्याला जरा बरं पडलं. आता समाजामध्ये जगत असताना समाजाप्रती आपलं काही देणं लागतं. या सांगितलं की माझा हा संदेश सर्वांना द्यावा. मी तो वाचून दाखवतोय. 2004-5 चे सर्व विद्यार्थी प्रिय विद्यार्थी मित्र हो, आपण मोठ्या प्रेमाने आपुलकीने मला निमंत्रित केले. मी आपणा सर्वांचा खूप आभारी आहे. मनापासून व अंतकरणापासून येण्याची खूप इच्छा होती. आपणा सर्वांना भेटावे हितगुज करावे असे मनापासून वाटत होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपस्थित
उपस्थित राहू शकत नाही हे खरे तर माझे दुर्भाग्य. क्षमस्व, मला आपणास मी लिहिलेली काही पुस्तकेही भेट करायची होती परंतु राहून गेले. आपणा सर्वांना कार्यक्रमासाठी व सुखी समाधानी व सुंदर आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माझे जे सहकारी येणार आहेत त्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. उल्लेख केला की आमच्या शाळेमध्ये जी शिस्त होती ते आमचं वैशिष्ट्य होतं आणि ते खरं आहे सर. आपल्या शाळेपासून एका 1.5 किलोमीटर अंतरावर जिल्हा मराठाची एक मोठी शाळा आहे परंतु अभिमानाने सांगावं वाटतं की या शाळेमध्ये जी क्वालिटी होती त्या शाळेमध्ये नव्हती. आता मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना पाहतो इयत्ता पहिलीच्या मुलासाठी लोक 50-50 हजार रुपये फी भरतात, 1-1 लाख रुपये फी भरतात. आपल्याला फार फार तर 10 नाही ते 20 रुपये वार्षिक परीक्षा फी असेल त्यातली निम्मे मुलं देत नव्हते. हे सर्व आपल्याला दिलेलं आहे आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं. तुम्ही जर समाजामध्ये ऑब्झर्वेशन केलं तर आपल्यातले जे मुलं आहेत ते सर्व आज उच्च पदस्थ आहेत किंवा जरी नसतील तरी समाजामध्ये ते अभिमानाने वागत आहेत. अशी ही जी संस्था आहे स्वर्गीय चांदमल बोरा श्री रंगदास स्वामी शिक्षण संस्था आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी आपल्याला ही शाळा पुण्याची संस्था आहे बालम टाकेसारख्या गावामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली आणि तिथे आपण अतिशय छान शिक्षण घेतलं. त्याचा जीवनात आपल्याला उपयोग झाला. म्हणून या शाळेप्रती एक कृतज्ञता भाव म्हणून विद्यार्थ्यांनी ठरवलं की विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे ब्लॅकबोर्ड्स असतात ते 4 ब्लॅकबोर्ड्स आपल्याला या शाळेला सप्रेम भेट द्यायचे आहेत. 2400 रुपयाचा एक फळा, सुमारे 9600 किमतीचे हे फळे आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की आमच्याकडून शाळेसाठी हे बक्षीस तुम्ही स्वीकारावं. आता आपले जे गुरुवारी आहेत यातले बरेचसे सेवानिवृत्त झाले आहेत परंतु आदरणीय मापाडे सर आणि शिंदे सर हे या ठिकाणी सेवेत आहेत. तसेच मॅडम देखील आहेत, त्यांनी पुढे यावं. रुपयाची देणगी आपल्या या बॅच कडून आपण देत आहोत. मी शीतलबाईंना विनंती करतो की आपण समोर यावं. आदरणीय मॅडम तुम्ही त्यांना ते बक्षीस द्यावं. जेवणाची सुविधा या ठिकाणी केलेली आहे. सर्वांनी जेवण करून जायचं आहे. जेवण झाल्यानंतर मुलींसाठी एक गिफ्ट या ठिकाणी आणलेलं आहे. त्याचं तुम्हाला त्यानंतर वाटलं जाईल आणि त्याच्यानंतर आपले फोटो होतील आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. कोणी घाई करायची नाही. जो जाताना दिसेल त्याला दंड केला जाईल. आसमां से ऊंची है समंदरों से गहरी ऐसी वैसी दोस्ती नहीं ये नंबर 1 यारी है ये नंबर 1 यारी है ये नंबर 1 यारी है मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए तू जो रूठा तो कौन हंसेगा तू जो छूटा तो कौन रहेगा मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना कितने रूप में ये तभी है ये जभी है सोना बनके ये मिली गलियों से गुजरी है
संसार करता करता करते मी परमार्थ संसार करता करता करते मी परमार्थ दिलीपरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ सोयची अंगठी चांदीचं पैजण हस्ताचं नाव घेते बैठा सर्वजण मोहिमेमुळे मिळाला मला जीवनाला बापूरावसारखे पती मिळाले तर स्वप्न झाले साकार कृष्ण म्हणते हास मला संतोष पाटलांचं नाव घेते सर्वांसाठी खास नाजूक अनारसे साधू तुपातारे संतोष रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळाले वीज काढली आकाशात चंद्र गेला ढगात संदीपरावांना माळ घालून धन्य झाले मी या जगात रम्य बागेत नाचत होता मोर नयन रम्य बागेत नाचत होता मोर जालिंदर महाराजांसारखे पती मिळाले मानू घातली किती मोर संसार जागरात पती पत्नीची जरीच्या साडीला चमचम चांगल्या संदीपरावांचं नाव घेते भोवर यांची कन्या संसार रूपी सागरामध्ये पती पत्नींची रूपी सागरामध्ये पती असावे हौशी रवींद्र पाटलांचं नाव घेते गेट टुगेदरच्या दिवशी पर्वतावर बर्फाच्या राशी लक्ष्मणरावांचं नाव घेते गेट टुगेदरच्या दिवशी थंडी उन्हात लागते ऊन शिवाजीरावांचं नाव घेते मी घरातली मोठी गुलाबाचे फुल दिसायला ताजे आणि गावांचे नाव घेते सौभाग्य माझे नारळाच्या झाडाला अमृत झाला देहरूपी जागरण कैलासरावांच्या चरणी सर्वस्व केले आहे नंदकिशोररावांसोबत नाही दुःखाचा वारा श्रीकृष्ण राधेला म्हणतो हास श्रीकृष्ण राधेला म्हणतो हास कल्याणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास 4 + 5 = 9 संजीवनी इंजिनिअरिंग भाई मी तिची शुभकन्या माझ्या प्रीतीची बस एवढंच महाप्रसादांनी बेस्ट नाव घेतली मी नाव घेतले रमेश आदरणीय आपले शिक्षक सर व सर्वांची लाडकी अशी कमलमाई यांनी अतिशय योग्य रीतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले आहे आणि त्यांचा आभार करणं राहून गेलं होतं दूरी वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं तेरा यार हूँ मैं तेरा यार हूँ मैं It's been a long day without you, my friend. And I'll tell you all about it when I see you again. We've come a long way from where we began. Oh, I'll tell you all about it when I see you again. When I see you again. राजा लड़े फिर खिलौनों के लिए तू जीते मैं हार जाऊं आजा करें फिर वही शरारतें तू भागे मैं मार खाऊं नींद
सुनने को तैयार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, तेरे संग जीना तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। ये लंबा बंगाली है, ये लंबा बंगाली है, ऐसी वैसी हो सकती नहीं। ये लंबा बंगाली है, ये लंबा बंगाली है, और आसमां से ऊंची समंदरों से गहरी। ये लंबा बंगाली है, ये लंबा बंगाली है। मेरा दिल भी तू, मेरी शाम तू, मेरे रात के सपनों में तू, मेरी यादें तेरा नाम है, ये बात तू मान ले। मेरा दिल भी तू, मेरी शाम तू, मेरे रात के सपनों में तू, मेरी यादें तेरा नाम है, ये बात तू मान ले। 100 साल का मेरा एक दिन हो जिसमें तेरी तस्वीरें न हो। कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमात तुम्ही मुली जास्त संख्येने आलात त्याबद्दल तुमचे आमच्या मुलांकडनं आभार आहे. विषय असा होता, आता गेट टुगेदर झालं, मग गेले विसरले, आता विसरू नका, एकामेकांना लक्षात ठेवा. जो ग्रुप आहे आपला ग्रुप तर शांतच आहे मुळात, त्याच्यावर काय आपल्या ग्रुपवर अजून फोटो टाका, जोड्याचे टाका, जोडे टाका, काय आलेलं नाही बोलत नाही. ते मग तुम्ही आता घरी गेले तर ग्रुप म्हणून बाहेर पडू आणि आता झाला कार्यक्रम कसं आहे एकामेकांच्या संपर्कात राहू. आता वय 40 गेलेलो आपण, सुखदुःख काय करा बोलवणं, कोण तुमच्या मुलीला लग्न आले असेल त्याला आम्हाला यावं लागेल ना, संपर्क करून येणार आहे. आमच्याकडे आज नाहीच राहिलो. मी पहिल्यापासून खोडकर मित्र आहे, तर असं मनोगत एवढंच होतं, एवढं मी मानलंय. पण आज काही मनोगत व्यक्त करा, सॉरी. आणि यानंतर राहुल बांबे आपण मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वांचे आल्याबद्दल सर्वांनी आभार मानतो. जास्त करून मुलं पण आले आणि मुली पण आले, सगळ्यांनी जे 2-3 आले ते त्यांचा हा टाईम मिक्स केला ज्या ठिकाणी की हा परत होईल मला असं म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे. पण कोणाच्या घरी कार्यक्रम असतात, दुःखाचा क्षण असतात, सगळे काही गोष्टी असतात, कोणी येऊ शकत नाही कार्यक्रमात. आता पुढच्या वेळेस कधी होईल काय होईल ते आपण पण सांगू शकत नाही. आता समजा कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाचे असतात, त्यामुळे शक्य होत नाही. अडचणी म्हणतो मी शक्य होत नाही. आणि वेळात वेळ काढून सगळे आलात त्याबद्दल सर्वांचे आलात. नोकरीला पण बरेचसे जण आपल्याकडे बिझनेसमॅन तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा आभार. आणि बोलायचं एवढंच होतं, स्टेज जरी काय आजपर्यंत कधी केलं. आता कसं वयानुसार आपण आपल्याला काही सवय बदलतात, त्यासोबत मी पण करतो. आपण आज नाही रेंजचं कधी करणार, आतापर्यंत केलं नाही म्हणून आपण आपण काय रेंजमध्ये देतो, पण आपण बोलत नव्हतं आपलं मनामध्ये आपण कधी व्यक्त केलं नाही. ते आपल्याकडे संधी होती पण आपण ती डावडतो. मी नव्हतो, मी नाही बोलतो, मी नाही बोलतो, सगळ्यांच ते झालं. संधी सगळ्याला पण आपण सगळ्यांनी डावली. पण आता आपल्याला आता परत एवढे सगळे एकत्र येतील आणि आपल्याला परत असं नको आहे आपण कार्यक्रम संपला ना आपण बोलू शकतो, बोलत राहिलो आपण ते बोललं पाहिजे. ते माझं नाही. आता रमेश फार छान बोलला, चांगलं गेलं. खोडसर तो नाही, कसं तुला वाटतं तू खोडसर सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल सगळ्या म्हणजे चांगला म्हटलं आहे म्हणून तुला आता कसं आहे काहींची सवय असते का आपलं आपण स्वतःला खोडसर म्हणून घेऊ तसं सुद्धा हल्ले म्हणजे बोलता येत नाही पण टोमणे भाई मारतोय. समजून घे, मी आत्ता पण तेच म्हणतोय फर्स्ट टाइम बोलायचं. लहानपणी बोलता येत नाही, मोठं झालं तर 3 तास लहानपणी बोलता येत नाही, काय का बोलून देत नाही. असं झालं सर, ते आज पण मोकळं करतो त्याला घरी
मुलं सेटल आहेत, स्वतःच्या म्हणजे आयुष्यात ते एकदम सुखी आहेत. मुली पण सगळ्यांचे सुखी आहेत. कसं असतं, मुलींना चान्स भेटत नाही. घरची परिस्थिती काहींची चांगली असते, काहींची नाही. नोकरीला पुढे अभ्यास जरी करायचा म्हणलं तर घरचे नको म्हणतात, काही सासरकडून माहेरकडून म्हणजे थोडाफार दबाव असतो, त्यामुळे म्हणजे जास्त बोलत नाही. पण मुलांचं कसं असतं, आता संसारात तर सगळेच पडले. संसार जीवन हे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस समजतं आपल्याला काय काय. आपण वेळ काढू शकत नाही प्रत्येक गोष्टीतून. आज जरी मी एखाद्याने मला फोन केला म्हणजे उद्या येणंच आहे, पण नोकरीला असल्यामुळं आता ऍडजस्ट होतच, पण बऱ्याच सगळ्या अडचणी असतात, ते सगळं मॅनेज करून येणं म्हणजे फार आवड आहे. आजच्या कार्यक्रम शक्य नव्हतं, मी तरी म्हणतो माझ्यासाठी शक्य नव्हतं, पण मी नाही म्हणलं आपण आजचा कार्यक्रम जर आपण मिस केला तर आपण आपल्या मित्रांना आयुष्यभर भेटणार नाही हे मला पक्का माहिती होतं. कारण की भविष्यात कोणी काय बघितलं, भविष्यात उद्या काय होणार आहे आपण कधी बघितलंय का? नाही. आपण हा कार्यक्रम हजर राहायचा की आता मला इथून जाऊन परत पुण्याला ड्युटीला जायचं, पण मी म्हणून आज आपल्याला जाणंच काहीतरी झालं तरी आपल्या कार्यक्रम मिस करायचा नाही. बरेचशा मालमटाकीची गॅंग तर भेटत जातात, मालमटाकीचे बरेच मुलं मी जत्रा कधी आरोपी झाले, शक्यते झाले, अशी मुलं भेटत नाही सहसा. कारण की बरेचशी सुप्रिया, आता मी भरपूर सुप्रियाच्या मुलांच जास्त राहिलो आहे, त्याच्यामुळं आता एक हे होऊन गेलं. पण म्हटलं आपण हा टाईम मिस केला तर भरपूर काही मिस करू. त्याच्यामुळं आपण या कार्यक्रमावर माझ्या बोलण्यातून काही कोणाला वाईट वाटलं असेल आणि महत्वाचं कसं माहिती आहे का, आयुष्य सगळ्यालाच आहे, सुख दुःखात सगळेच आहे. कोणाला काही जरी अडचण आली आपला ग्रुप आहे, आयुष्य तुम्ही काही ना काही हेल्प घ्यावा. सगळ्या क्षेत्रात सगळे मुलं आहेत आणि मी जर त्या क्षेत्रात नसतो तर माझे 2 पाच उलट आहेतच ना. कोणाचं काही ऍडमिशन पुढे कोणाचं काय अडचण आला तर तुम्ही आपल्या ग्रुपला मेसेज टाकायचा. कसं आहे, माणूस जास्त असं म्हणतात का मित्रापाशी व्यक्त होत असतो, घरच्यापाशी पण होत नाही, कोणापाशी होतं. मित्रापाशी आपल्या मित्रपरिवारात माणूस जास्त व्यक्त होतो. तर सर्वांनी आपली काय अडचण असतं ते ग्रुपला टाकायचं. कसं आहे, शेअर केल्याने सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही जर तुमच्या मनात जर दडपून ठेवलं तर आपण काहीच करू शकत नाही. कारण की आत्ता पण आपण जे दाबून ठेवलंय ते दाबूनच राहिले, कधी समोर आलंच नाही. त्याच्यामुळे दाबून काय करू नका, काय समोर असेल ते व्यक्त करायचं. भरपूर अडचणी असतात. आज मला अडचण नाही, मी आज म्हणत नाही मला भविष्यात अडचण येणार नाही, अडचणी सगळ्यात येत असते. त्याच्यामुळे ग्रुप काय बंद करू नका, कोणाला अडचण असली मेसेज नका करू, पण त्या ग्रुपला लिंक करू नका. काय अडचण मेसेज नका करू. संध्याकाळी 5-10 मिनिटं टाइम भेटला, वाचले संपलं ठेवून द्याला, पण अडचण असली तर अवश्य सांगा. असं नाही का तुम्हाला असं वाटत नाही का आता हे आपली मदत करतीलच का नाही करतीलच का, आता बरेच दिवस झाले विश्वासाचा का उलटून गेलाय, हे आपल्याला पण मदत करणार नाही, तसं काही होऊ शकत नाही. सगळे मुलं चांगले आहेत, मुली पण चांगले आहेत, सगळे एकमेकांना हेल्प करू शकतात. असं वाटलं पण नव्हतं का ह्या कार्यक्रमाला आपली इतकी मोठी वर्गणी गोळा केली. मुलांनी तर वर्गणी केलीच, त्याच्यात मुलींनी पण तेवढं सहकार्य केलं. त्याच्यात आपण शाळेला पण देऊ शकलो. त्यात आपल्या भगिनी शीतलताई यांनी पण भरपूर मोठा त्याग केला आहे. त्या त्यागात जाणं म्हणजे सोपं नाही. आज आपण पण करू शकत नाही त्या गोष्टी, आणि त्या त्यागात एकनिष्ठ राहणं या सगळ्यात मोठा विषय. त्यांनी भरपूर मोठं त्याग केलेला आहे त्या गोष्टीचा, आणि त्यांना पण आपण आपल्या छोट्याशा सगळ्यांच्या वर्गणीतून आपण त्यांना मदत केलेली. भविष्यात त्यांना पण दीपाली अंकुशराव जगताप, लग्नानंतरचं दीपाली महेश परकाळे. मी माझं 12वी नंतरच लग्न झालं. मी नंतर पुण्यात डिग्री केलं. आता सध्या मी पुण्यातच आहे. 2 मुलं आहेत. माझा मोठा साईराज आता 8वीत जाईन, छोटा शिवांश हा फर्स्टला जाईन. माझं नाव गणेश आत्माराम गणेश आत्माराम फाटे, शेकटे बुद्रुक फाटे. मुलं आहेत. मुलाचं नाव साईराज, मुलीचं नाव शिद्धी. माझं तिचं नाव रेखा सावंत परदेशी. मी इथंच 10वीपर्यंत शिक्षण केलं. पुणे सर मी म्हणायचे की आनंद असल्यामुळे तिघी परदेशी पास होती, त्यांना अभ्यासाची गरज पण माझा बॅड लक, मी 10वीला नापास झाले. त्यानंतर मी परत एक विषय देऊन MA BEd मराठीमधून काय झालं MA BEd केलं. त्यानंतर चक्रांगला 2 वर्ष इंग्लिश मीडियमवर जॉब केला, आणि आता मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत, स्वरा आणि माझं नाव शशिकांत प्रकाश सूर्यवंशी, सध्या राहायला शेवगावमध्ये आहे, आणि आबासाहेब ठाकरे शैक्षणिक समूहामध्ये गेल्या 14 वर्षापासून मी नोकरीला आहे. मला एक मुलगी आहे आणि ती 5वीला आहे. तिचं नाव साईशा शशिकांत सूर्यवंशी. परदेशी, आणि लग्नानंतर जे सुरेखा ताराचंद देवतवाड, आणि मी श्रीरामपूरला असते. आणि मला 2 मुलं आहेत. मुलाचं नाव प्रणव ताराचंद देवतवाड, मुलगी प्रतीक्षा ताराचंद देवतवाड, आणि मुलं 11वीला आहे आणि मुलगी 8वीला आहे. निलेश लवराव जगताप. मी 8वीपर्यंतच इथं शिकायला होतो. वडिलांची ट्रान्सफर पुण्याला होतं. मला एक मुलगा आहे, खूप पहिले शिकत.
माझं नाव प्रिया रामराव देशमुख, सासरचं नाव प्रिया राजेंद्र देशमुख. मला एक मुलगा आहे आणि तो तिसरीत आहे. तिचं नाव आबिर राजेंद्र देशमुख. राशीला हैदराबादमध्ये सांगितलं की तुला तू लागला नाही. जिल्ह्याचं नाव सांगा ना, मला लक्षात पोलीस आहे, बदलून येऊ शकते कर्जत तालुका. शिवाजी शिर्के राहणार सध्या हल्ली भोसरी पुणे. भोसरीमध्ये एक छोटासा व्यवसाय माझा. मोठा आहे फारशाला छोटासा व्यवसाय करतो. सध्या मूलभाव काय अजून नाही आहे मला. गाडी मोठी आली गाडी बघून तिथं माझं माहेरचं नाव अलका टेंडर आणि सासरचं अलका दादासाहेब भुसारी. मला 2 मुलं आहेत. पहिला माझा मोठा 12वीला आहे आणि त्याचं नाव सुजित दादासाहेब भुसारी. दुसरा 10वीला आहे, सार्थक दादासाहेब भुसारी. माझं नाव राजेंद्र पोपट जाधव. मी सध्या बँकमध्ये जॉब करत आहे मॅनेजर पदावर आणि मला एक मुलगा आहे 1.5 वर्षाचा. पुनव श्रीकृष्णवेद पाटण, सासरचं नाव पुनव काळे. मला 2 मुली आहेत. एकीचं नाव अर्णवी आणि एकीचं नाव श्रीजा. मोठी अर्णवी आहे, ती 6वीला आहे आता. तीन मुलं आहेत. वैष्णवी, सासरचं नाव सीमा योगेश देशमुख. राहणार ते नाव तुला दिलेलं आहे. तालुका पाठवली तिथे राहते मी. मला एक मुलगा आहे ओम योगेश देशमुख. 8वीला आहे. 8वीची परीक्षा दिली. माझं इकडचं नाव अश्विनी रामकिसन इकडचं नाव अश्विनी संभाजी. माझी 12वीला आहे मुलगा. 10वीला आहे. तिचं नाव कल्याणी आहे आणि मुलाचं ओंकार आहे. मी बाबासाहेब अंबादास घोरपडे बालकाबाई 7वीपर्यंत शाळा शिकलो. नंतर घरीच आपल्या कृषी क्षेत्रात कामगिरीला लागलो. 7वीपर्यंत शाळा शिकलो. मुलगा पहिलेला जाईल. मी भाजीपाला केशव दत्तात्रय शेळके सध्या भोसरीमध्ये आहे. माझा केटरिंग बरोबर. तस्वीरें न हो वो भी था समा, ये भी है समा, समझते चले